कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर शस्त्राचं पूजन करा, हळदी कुंकू वाह द्यावं। कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम तुललितं कंठे च मुक्तावली। परत ते शस्त्र उचला आणि त्या ठिकाणी भूमिपूजन करा, त्याला खड्डापूजन म्हणतात। तर या ठिकाणी भूमिपूजनाची विधी संपन्न झाले। झाला? अरे वा, नमस्कार। ऐका, बरं आपलं भूमिपूजन झालेलं आहे, तर तुम्ही दोघी घरी गेलात तरी चालेल। काय आईच्या पाया नको का पडायला? पडायचंच आहे, ये पटकन पड। त्याला कितीसा वेळ लागतो? रहा तुम्हाला खूप आशीर्वाद। छान अगदी कर। थँक्यू आई, तुम्ही आलात, बरं झालं, बरं वाटलं। हा ये ना, घरी जाताना आधी आईला घरी सोड आणि मग तू घरी जा, बरं का? मला पण ऑफिसला जायचंय, कपडे बदलायचे आहेत। किती घाई करताय? इतका महत्वाचा दिवस आहे, आजही सुट्टी घेतली नाहीत तुम्ही? अगं कशी घेणार सुट्टी? सुट्टी घेतली असती तर घर झालं असतं का? समजावा जरा हिला। हा, आईला घरी सोड पहिलं, जा जा, चल चप्पल घाला, चप्पल घाला। गुरुजी गुरुजी गुरुजी, धन्यवाद, ही घ्या तुमची दक्षिणा। माझं आवरलंय, राजवारीनं व्यापार। हो हो, लवकर जा, या या, टाटा। चला येतो। हो, दंडाविषयी। अरे नमस्कार। आ गया। राहू द्या, प्रसाद देत आहे मला, द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे, भूमिपूजन करायला बरे पैसे आले। अशी खोटं बोलून कामं होत नसतात मिस्टर संतोष। कोण खोटं बोलतोय? मी खोटं नाही बोलत आहे, खरंच पैसे नाहीत माझ्याकडे। आणि भूमिपूजनाला कसले पैसे लागतात? हो, मग माझे लेबर तरी रिलीज करा। अहो इतकी काय घाई आहे तुम्हाला? पैसे देणारच आहे ना मी, तर नाही आहेत माझ्याकडे पैसे। पैसे जसे येतील तसे लगेच तुम्हाला देऊन टाकतो। काय बोलताय साहेब? हा सगळा खेळ वाटतोय का तुम्हाला? अहो इथे लोकांचे पगार करायचे आहेत मला, आणि त्यासाठी पैसा लागतो। कुठून आणू पैसा मी? किती दिवस झाले नुसते देतो 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 म्हणून तंगवताय। नाही, तुम्ही तर पैसे देत नाहीच मला, पण माझी कामं अडकवून ठेवताय। अहो तुमच्यामुळे मला दुसरी कामं घेता येत नाहीयेत। माझा किती लॉस होतो याची काही कल्पना आहे का तुम्हाला? अशा खोटारड्या माणसासोबत मला व्यवहार करायचाच नाहीये, नकोय मला तुमचं काम। हो साहेब, साहेब असं काय करताय? हो, तुम्हालाच बांधायचंय ना माझं घर, म्हणजे मी मटेरियल साठी पैसे दिलेत की नाही तुम्हाला? आता पैसे नाही आहेत माझ्याकडे, थोडा वेळ वाढवून द्या। अजून किती वेळ? अहो तुमचं मटेरियल घेऊन ठेवलंय मी, वापरलं नाही ना, वाया जाईल ते। तुम्हाला अजून किती मुदत हवी आहे सांगा? आठवडाभर। आता यापुढे मी वेळ वाढवून मागणार नाही, हे शेवटचं। आठवड्याभरात तुम्हाला पैसे देतो, खरंच। ठीक आहे, ही वेळ खरंच शेवटची। आठवड्याभराच्या आत जर मला पैसे मिळाले नाही ना, तर तुमचं काम तर सोडा, ऍडव्हान्स सुद्धा परत देणार नाही मी। लक्षात ठेवा। आई, आपल्याला किचन मधली तयारी करायची होती ना? आपण जायचं आतमध्ये? हो हो, जाऊया ना। आई, काय चाललंय तुझं? खाणाखुणा करून मला काय सांगतेस तू? हो, आम्ही आलो हा जरा। आले आलेच।
या तिघींचं काय चाललं असतं ना त्यांचं त्यांनाच माहिती. असो, मला सॉलिड उशीर होता, पटकन निघतोय. सॉरी, जाम काम आहे. सिद्धू रे हे घे. अरे सावकाश सिद्धू, हे घे पाणी घे, पाणी घे, पाणी घे. थँक्यू. चहा घे. एक मिनिट. हे काय होतंय मला? सिद्धूला भेटण्यासाठी त्याने इथे माझ्यासोबत थांबावं यासाठी एवढी का बधीर होतीये मी? अशी का वागतीये मी? पूर्वी अगं काय चाललंय? ठीक आहे. थांब. ठीक आहे. पूर्वी. अगं ठीक आहे. पूर्वी इतकं काही नाही झालंय. ठीक आहे, रिलॅक्स. नाही तुला भाजलं असेल. थांब. अगं नाही झालंय काही इतकं. सॉरी सिद्धू, खरंच सॉरी. रिलॅक्स. किती वेळा सॉरी बोलणार आहेस तू? ठीक आहे. तसे आज दिवसभर गोंधळात चालला आणि मलाही जरा घाईच आहे. आरामात नाश्ता कर, मला तसंही घाई आहे खूप. मी निघतो. ठीक आहे, टेन्शन नको घेऊ, काही नाही झालं इतकं. आरामात. सिद्धू माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायला थांबला. माझा हात भाजणार होता तर त्याने मला वाचवलं. माझ्यासाठी त्याने स्वतःचा हात भाजून घेतला. याचाच अर्थ त्याला माझी काळजी वाटते. अरे त्रास नका देऊ दे मला. इकडे काम करा. इकडे ऑर्डर तुमच्या पूर्ण होत नाहीये आणि मला कॉल करत बसताय. काम करा त्यापेक्षा. साहेब 200 पोळ्या झाल्या. हा, मी बघितलं तुमचं काम. इतर बायकांपेक्षा तुमचं काम फास्ट. साहेब ते 200 पोळ्या केल्या. कमी वेळात जास्त काम केलं म्हणून जास्त पैसे देतो. नाही तुमच्या कामाचेच पैसे देतोय, बक्षीस म्हणून देत नाही. आणि मला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही. साहेब तुमचे खूप खूप आभार. उद्या दुपारी येऊ ना? ठीक आहे, या तुम्ही. पुन्हा आभार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.